भाग्यलक्ष्मी। भाऊला मारायचं नाही, तो जिवंत राहायला पाहिजे। पर बाप्पाजी, त्याला शिक्षा होईल, पण ती जिवंतपणी होईल। जिवंतपणी त्याला मरणापेक्षा जास्त यातना झाल्या पाहिजेत। जगण्यापेक्षा मरण बरं असं त्याला वाटलं पाहिजे। त्यानं आमच्याकडे मरणाची भीक मागितली पाहिजे। मी माझ्या बायकोचं रक्षण करायला समर्थ आहे, कोणाच्या मदतीची गरज नाहीये मला। आता यांच्या केसालाही धक्का लागणार नाही। तुमच्यासारखे ऑफिसर्स हे असले सलोख्याचे संबंध बाळगतात ना, या असल्या गुंडांबरोबर, त्यांच्यामुळे यांचं राज्य फोफावत चाललंय। कायद्याची भीती वाटेनाशी झाली त्यांना। हो संजय राव, काय बोलताय राव? गुंड कुणाला मानताय? तुम्हाला म्हणतोय बाबा कदम। तुमच्या माणसांनी कबूल केलंय की त्यांना पैसे तुम्हीच दिलेत काशीला मारण्यासाठी। ते गुंड ज्यांनी बाबा कदमचं नाव सांगितलं ते खोटं बोलत नसतील कशावर? ओके, म्हणजे थोडक्यात तुम्ही यांना अटक करणार नाही आहात। घोरपडे साहेब नमस्कार, संजय मोहिते बोलतोय। हो, धनाजीरावांचा पुतण्या। साहेब, तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती। माझी बायको काशी हिच्यावर प्राणघातक हल्ला झालाय आणि तो हल्ला बाबा कदम या गृहस्थाने घडवून आणलाय। बाबा कदम इन्स्पेक्टर साहेबांच्या अगदी समोरच उभे आहेत। मी त्यांना सांगूनही ते इन्स्पेक्टर यांना अटक करत नाहीयेत आणि तुम्हाला सगळी केस माहिती आहेच। साहेब, तेव्हा दोन गोष्टींची गरज आहे। एक तर बाबा कदम याला अटक झाली पाहिजे आणि काशी हिला पोलीस प्रोटेक्शन मिळालं पाहिजे। मला माहिती ना ती लोक कशी आहेत। त्या बाबा कदमने मलाही मारायचा प्रयत्न केला होता। त्यांनाही जर नाही हो काका, मला खूप काळजी वाटते, खूप भीती वाटते। मला जाऊ घेऊन जा ना त्यांना। भाऊ, काशी बरोबर सांगतेय। आमचा उजवा हात बाबा कदम, त्याला आज अटक झालीये कुणामुळे? तुम्ही जिला भाग्यलक्ष्मी म्हणता त्या काशीमुळं, त्या संजयमुळं। संजयमुळे अटक झाली? धनाजीराव आणि त्यांचे कुटुंबीय नेहमीच गावाच्या भल्याच्या विरुद्ध विचार करत आलेले आहेत। अशी तुम्हाला आज्ञा आहे। धनाजीरावांच्या कुटुंबावर बहिष्कार टाका। ज्यांच्याशी गावातल्या कुणीही संबंध ठेवायचा नाही। मी तुला आणि सरिताला न्यायला आले। बरं मला सांग, अरे आपलं घर सोडून तू त्या बेवारशासारखा इथे का राहतोस? मी तुला सगळं नंतर सांगतो। सरिता चल, आपल्याला निघायला होतं। एक मिनिट का मिनिट। बाबा कदमला अटक झाली आणि त्या मंत्र्याच्या पीएला सांगून यांच्यासाठी मी प्रोटेक्शन मागवलंय। लय वेळ झालं, मी देवासमोर साखर ठेवून येते। पण एक बरं झालं, आता संजय राव काशीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत। आणि हो, तो बाबा कदम बाप्पाजीचा चेला, त्यालाही म्हणे अटक झाली आहे। असं हे मात्र लई बेस झालं, म्हणजे समजा चांगलंच झालं म्हणा की। हो ना। काशीराजा समाधी होय ते कुटुंबाचा, होय ते कुटुंबाचा, होय ते कुटुंबाचा। काशीराजा समाधी, काशीराजा समाधी होय ते कुटुंबाचा, काशीराजा समाधी। कसला आरडाओरडा चालू आहे? वा भाऊ वा, आरडाओरडा कसला विचारताय? काशीची जलसमाधी होणार एक गावच्या साक्षीने ठरलं होतं आणि ती आज होणारच। ही जलसमाधी होणार नाही। बघितलंच लोक, आई भिराईची इच्छा आहे ती यांना मान्यच नाही। भिराईचं लेकरू आई भिराईपेक्षा मोठं व्हायला बघतंय। आई भिरायच्या इच्छेप्रमाणे समजा झालं पाहिजे। काशीची जलसमाधी झालीच पाहिजे।